Welcome to Neeti Katha Kids. अर्णवला खेळण्यांची खूप हौस होती, पण तो ती कोणासोबत वाटून घेत नसे. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीच एक करडा भाव असायचा. जणू काही त्याचे सर्व खेळणी कोणी चोरून नेईल. अचानक आकाशातून एक चमकती जादुई पतंग खाली येऊ लागली. अर्णवने ती पाहिली आणि त्याच्या डोळ्यात लगेचच ती मिळवण्याची तीव्र इच्छा चमकली. त्याने घट्ट पकडून ती पतंग स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला, पण ती पतंग वर जाण्याऐवजी खालीच झुंजत राहिली आणि तिची दोरी गुंतायला लागली. अर्णवने आणखी जोराने पतंग खेचली, पण ती तर त्यालाच इकडे तिकडे ओढू लागली. त्याला एकटेपणा जाणवत होता आणि पतंग त्याच्या हातातून सुटून जाईल अशी भीती वाटू लागली. अचानक ती पतंग वेगाने खाली येऊ लागली. एका मोठ्या काट्यांच्या झाडाकडे थेट जात होती. पतंग फाटून जाईल या भीतीने अर्णवच्या पोटात गोळा आला. त्याच क्षणी पतंगामधून एक हळुवार आवाज आला, "सोडून दे, मगच उंच उडशील." अर्णवला अचानक या शब्दांचा अर्थ समजला. त्याने एक खोल श्वास घेतला आणि हळूच पतंगीची दोरी सैल सोडली. क्षणात पतंग वाऱ्यासोबत उंच आकाशात झेपावली, मोकळेपणाने नाचू लागली. पतंग आकाशात आनंदाने नाचत होती आणि अर्णवलाही आता हलके वाटत होते. त्याला समजले की गोष्टींना जाऊ दिल्याने आणि इतरांची वाटून घेतल्यानेच खरे सुख मिळते. Like, share and subscribe for more stories.